ढसाळ यांच्या जीवनावरती आधारित चल हल्ला बोल या सिनेमाच्या निर्मात्यांना कोण नामदेव ढसाळ असा उर्मट सवाल सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केला होता। या पार्श्वभूमीवरती मुंबईतील गोरेगाव पश्चिमेतल्या केशव गोरे स्मारकातर्फे कोण नामदेव ढसाळ तुम्ही यत्ता कंची या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमात कला, साहित्य, राजकारण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले नामदेव ढसाळ यांच्याबद्दलचे विचार मांडलेले आहेत। या कार्यक्रमाला स्वप्नील ढसाळ, संभाजी भगत, नीरजा, डॉक्टर प्रज्ञा दया पवार, न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे, चिन्मयी सुमित, हेमंत ढोमे, कैलास वाघमारे, अक्षय शिंपी, दीपक राजाध्यक्ष आणि युवराज मोहिते यांनी उपस्थिती लावली। केवळ सेन्सॉर बोर्डच नाही तर ज्याला नामदेव ढसाळ माहीत नाही त्यांच्यासाठी हा कार्यक्रम डोळ्यात अंजन घालणारा ठरलाय। त्यांची सनातनी दया फॉकलंड रोडच्या भडव्याहून उंच नाही। खरंच त्यांनी आपल्यासाठी आभाळात मांडव घातला नाही। बोलून चालून ते सामंतशाह, त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश, लादलेल्या पडिबाग आयुष्यात फुटपाथ देखील आपली नाही। माणूसपणाची किळस यावी इतके त्यांनी बनवले आहे लाचार। माणूसपणाची किळस यावी इतके त्यांनी बनवले आहे लाचार। करपून गेलेल्या आकड्यात सारी माती भरायला मिळत नाही। उगवणारा न्याय दिवस लाच खाल्ल्यागत त्यांचाच होतो पाठीराख। आपली कत्तल घडताना त्यांच्या सरळ हातातून निश्वासही ढळत नाही, निश्वासही ढळत नाही, निश्वासही। सेन्सॉर बोर्डच्या एका अतिशय उन्मत्त अशा अधिकाऱ्याने जेव्हा हा प्रश्न विचारला की कोण नामदेव ढसाळ, तर आम्हा सगळ्या कवींना, कार्यकर्त्यांना आणि नामदेव ढसाळांची कविता की जी एका फक्त तळागाळातल्या लोकांचा जो एक आवाज, बुलंद आवाज घेऊन ते व्यक्त झाले आणि त्यांनी तो संपूर्ण भारताच्या आणि भारताच्या बाहेर जागतिक पटलावरचा, जागतिक वाङ्मयाच्या पटलावरचा हा एक महाकवी आहे आणि त्यांना एक त्यांचं स्मरण करणं, त्यांचा एल्गार करणं, त्यांना अभिवादन करणं, याच्यासाठी आम्ही सगळेजण इथे एकत्रित आलेलो आहोत। नामदेव ढसाळ कोण आहे या प्रश्नाचं उत्तर नामदेव ढसाळांच्या कविता आहेत। नामदेव ढसाळांच्या कविता लोकांपर्यंत नेणं, नामदेव ढसाळ काय विचार करत होते, नामदेव ढसाळ यांना महाकवी का म्हटलं जातं, कारण त्यांच्या कवितेतले शब्द, त्यांच्या कवितेतलं सौंदर्य, हे सौंदर्य इथल्या प्रस्थापित जे समाज आहे, प्रस्थापित जे काही कल्चर आहे त्याला न मानवणारं, न झेपणारं आहे। मात्र ते सत्य सांगतं।